नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपली जे काही LR ची सिरीज आहे ती सुरू आहे, ज्यामध्ये जे काही SBI PO म्हणा, जे काही SBI क्लरिकल मेन्स आहे, त्याच्यासाठी जे काही उपयोगासाठी गोष्टी आहेत, ते बालक अकॅडमी आपल्यासाठी प्रोव्हाइड करत आहे. ओके. आणि यामध्ये आपण जे काही SBI क्लर्क मेन्स आहे आणि SBI PO प्री आहे, SBI PO प्रीच्या 2 मेमरी बेस मॉक आपण टाकलेले आहेत आपल्या YouTube चॅनलवरती. आय होप ते तुम्ही पाहिलं असाल. आणि जे काही मेन्स लेव्हलचं कॉन्टेंट आहे ते पण आपण जे काही आहे ते टाकत आहे. ओके. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की जे काही मेन्स लेव्हलला कोडिंग डिकोडिंग येते ते कसं सॉल्व्ह करायचं आणि कुण्या पद्धतीनं हे कोडिंग डिकोडिंग येते हे आज आपण पाहणार आहे. ओके. तर बघा, हे आहे कोडिंग डिकोडिंग. ठीक आहे. मेन्स लेव्हल आणि प्री लेव्हल मध्ये फरक काय असतो माहिती आहे का? हे जे आता इथं डायरेक्ट वर्ड दिलेला आहे, प्राईम मिनिस्टर इज अ प्रेसिडेंट असं म्हणून वर्ड दिलेला आहे. तर प्रीला आपण काय करायचो की बाबा पहिल्या लाईन मध्ये आता प्राईम आहे, हा कुठं कुठं सेम आहे बाबा, प्राईम आहे का कुठं नाही. जर समजा या दुसऱ्या लाईन मध्ये असला असता प्राईम, तर आपण काय केलं असतं, या पहिल्या लाईन मध्ये आणि दुसऱ्या लाईन मध्ये असं कोणता वर्ड आहे सेम, कोड आहे सेम, हा ठीक आहे, आणि असा असायचा असतो. ठीक आहे. तर त्याचा कोड झाला प्राईम, तो जो काही कोड असेल तो झाला प्राईमचा. पण मेन्सला कसं असतं, मेन्स मध्ये टाइम कन्झ्युमिंग का असते मेन्स, तर ह्याच्यासाठीच की प्रीला जसं डायरेक्टली दिलं असतं तसं मेन्सला नसतं. ओके. आणि मेन्सचा फरक काय, तर हे जे काही कोड्स दिलेले असतात या प्रत्येक कोडचं काहीतरी लॉजिक असतं आणि ते लॉजिक आपल्याला काढायचं असतं. ओके. आणि पण असं काही आपल्यातून लॉजिक नसतं, त्यानं दिलंय म्हणजे त्याचं काहीतरी आन्सर असेल आणि ते आन्सर काढला असेल आणि सोल्युशन बेस्ड आन्सर असेल म्हणून दिलंय ना. ठीक आहे. घाबरायचं नाही, काहीतरी असतं, फक्त एक्झामच्या प्रेशरमध्ये त्याला कसं टॅकल केलं पाहिजे हे आपण शिकणार आहे. तर बघा, हे तर अशा ह्याच्यामध्ये असे जर काही कोड्स आले असतील, सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये हे हुडकायचं की बाबा ह्या कोडवरून जायचं, कोडवरून किंवा ह्याच्यामध्ये काय काय सिमिलॅरिटीज आहेत त्याच्यावरून जायचं. आता बघा, आता सिमिलॅरिटीज म्हणजे सेम कोड कशा कशाचे आहेत, आणि हे असं नसतं बरं का, आता ऍट द रेट आणि अँडला हा सेम लॉजिक असेल नाही. ऍट द रेटला वेगळं लॉजिक असू शकतं आणि अँडला पण वेगळं लॉजिक असू शकतं. ते काय लॉजिक आहे ते आपल्याला काढायचं आहे. ओके. तर आपण सुरू करू. तर बघा आता आपण एक एक लॉजिक काढू. हा. तर बघा, आता इथं ऍट द रेट अँड हे सेम दिसालंय, डॉलर डॉलर इथं सेम दिसालंय, शेवटी अँड आणि पर्सेंटेज हे वेगळं आहे. ओके. मग आता आपण सगळ्यात पहिल्यांदा ना, जिथं जास्त सिमिलॅरिटीज आहेत एका गोष्टीच्या ते आपण पाहू. आता दुसऱ्या लाईन मध्ये पण हे तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. हा. आता इथं बघा, आता इथं स्टार्टिंग सगळ्यांची बघा, इथे ऍट द रेट आहे, इथे ऍट द रेट आहे, इथे ऍट द रेट आहे, इथं म्हणजे सगळीकडे ऍट द रेट आहे. ओके. तर या याच्यामध्ये अशी काहीतरी गोष्ट आहे, अशी काहीतरी गोष्ट आहे सेम त्या 4-5 वर्ड मध्ये, की त्याचा कोड हा जे काही आहे तो अँड असणार आहे. तर ती सिमिलॅरिटी काय आहे ती काढू आपण. पहिल्यांदा बघू काय सिमिलॅरिटी ती येते. आता बघा, पहिल्यांदा वर्ड्स मध्ये जे काही लेटर्स आहेत ते किती आहेत ते बघू. ओके. मग बघा, इथं हे वर्ड्सचं लेटर आहे 4. हे किती आहे, 1 2 3 आणि 3 6, 3 आणि 1 4. ओके. 3 आणि 3 6 आणि हा 4. ओके. सिमिलॅरिटीज काय, 4 6 4 6 4. तर आपण असं म्हणू शकतो का, का की हा जो काही ऍट द रेट आहे हा इवन नंबरला येऊ शकतो. म्हणजे ज्या वर्ड मध्ये इवन लेटर्स आहेत त्याला ऍट द रेट येईल का, असं वाटतंय. बघू आपण येते का. आता इथं ऍट द रेटला आपण पहिल्यांदा इवन घेतले. हा. म्हणजे इथं वेगळं असं काहीच दिसणार ना तुम्हाला. आता वर्ड्सचे जे काही लेटर्स आहेत त्याचं हे बघितलं आपण, त्यामध्ये जे सर्व गोष्टी ह्या इवन मध्ये दिसत आहेत. तर मग दुसरी काही गोष्ट आहे का बघू सेम असं ह्यांच्यामध्ये पण. 5ची ह्याच्यामध्ये सेम पाहिजे ती गोष्ट. मग आता ह्याच्यामध्ये काय बघू आपण, जी इथं हा जो स्टार्टिंग लेटर आहे तो इधर वॉवेल और कॉन्झोनंट या सर्व गोष्टीमध्ये सेम पाहिजे. आता बघा, स्टार्टिंगला हे कॉन्झोनंट, डी पण कॉन्झोनंट. आता इथं पी हे कॉन्झोनंट न सुरू आहे, दोन्ही गोष्टींची सुरुवात कॉन्झोनंट नाही. पण या पी मधला जो काही ई आहे
हा वॉवेल आहे. तर एंडिंग न तर येणार नाही, स्टार्टिंग ने येऊ शकतं मे बी, कारण दोन्ही वर्डचं सेम आहे. आता इथं डब्ल्यूचं बघा कॉन्सोनंट सुरुवात बरोबर, पण इथं जे काही ऑलमोस्टची सुरुवात आहे ती ए न झाली, म्हणजे वॉवेल न झाली. तर हा तर कोड लागू शकत नाही, हा तर लॉजिक लागू शकत नाही की जे काही स्टार्टिंग आहे कॉन्सोनंटनं ती ऍट द रेटला होऊ शकते. ठीक आहे, मग उरलं काय, एकच गोष्ट उरली की या सर्व गोष्टींमध्ये सिमिलर काय, या सर्व गोष्टींमध्ये जे काही लेटर्स आहेत ते इव्हन लेटर्स आहेत. मग जर इव्हन लेटर्स असतील वर्डमध्ये, इव्हन लेटर्स, तर त्याचा आपण घेतलं ऍट द रेट. मग आता ऍट द रेट इथं आहे सर्व गोष्टीमध्ये, जिथं जिथं ऍट द रेट आहे तिथं बाबा इव्हन नंबर्स आहेत, इव्हन लेटर्स आहेत का ते बघू. आता पहिल्या लाईन मध्ये बघा, इथे ऍट द रेट आहे 2, असे 2 वर्ड पाहिजे, त्याचं इव्हन नंबर पाहिजे. ओके, मग बघा आता, ओके इथं बघा 3 आणि 2 5, इथं 5 आहे. इथं मिनिस्टर 6 वर्ड्स आहे. आता इज हे 2 वर्ड्स आहे. आता प्रेसिडेंट 3 आणि 3 6 आणि 3 9, हे प्रेसिडेंट आहे 9 वर्ड्स. समजलं तुम्हाला? इथे बघा, हे जे काही 6 आणि 2 आहेत, इव्हन 2च इव्हन आहेत आणि 2 ऑड आहेत. 2 हे ऑड आहेत, पण इथं सर्वच इव्हन आहेत. म्हणून बघा इथं पण 2च ऍट द रेट आहे, 2च ऍट द रेट आहेत. हे अँड जो काही आहे नेक्स्ट जो काही आहे त्याला थोड्या वेळासाठी विसरून जावं. प्रत्येक एक 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 जो काही कोड आहे त्याचं आपल्याला लॉजिक काढायचं असतं. ओके, पहिल्यांदा ऍट द रेट निघाल. ओके, आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल ऍट द रेट म्हणजेच या गोष्टीमध्ये इव्हन लेटर्स ज्याचे असतील त्याला ऍट द रेट आहे. आता मग सगळ्यात सोपं, आता बघा, आणि हा जो काही दोन्ही कोडचं जर लॉजिक काढायचं असेल, इथे एकटंच आहे. ऍट द रेटचं तर तुम्हाला लॉजिक लागले, इव्हन लेटर्स पाहिजे. पण इथं एकच लेटर असा आहे, तो मे बी इव्हन असेल, इव्हन लेटर्सचा असेल वर्ड, आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला अँडचं पण लॉजिक भेटून जाणार आहे. तर ते कसं बघू आपण. आता बघा एकच वर्ड आहे ना, एकच लेटर आहे ना, बघू आता. आता प्रेसिडेंट 3 3 6 आणि 3 9, हे ऑड, हे 3 ऑड. आता व्हेरी व्हेरी व्हेरीचे 4. ओके, 4 4 8 3 11, बरोबर ना. 4 5 6 7 8 9 10 11, बरोबर. समजलं तुम्हाला? आता बघा इथे 3 वर्ड हे आहे, हे ऑड आहेत. 3 वर्ड हे ऑड आहेत. ओके, हे ऑडचं पण नेक्स्ट मे बी लॉजिक येऊ शकतं, म्हणून ते ऑड ऑड सगळं लिहून ठेवलंय. ओके, तर बघा आता इथं 4 हा जो आहे हा एकच वर्ड इव्हनचा आहे. तर मग हा एकच असा वेगळा आहे, इथं त्याची सुरुवात पण इव्हन नंबर नव्हते, म्हणजे अँड हा ऍट द रेट जे आहे त्याचं लॉजिक पण लागू होतं. आता अँडला काय लॉजिक असू शकतं ते पाहू. ओके, तर बघा अँडला काय लॉजिक असू शकतो बाबा, इधर याची सुरुवात कॉन्सोनंटनं आहे, कॉन्सोनंटनं याची सुरुवात कॉन्सोनंटनं आहे आणि एंड पण कॉन्सोनंटनं आहे. म्हणजेच बाबा आपण असं पण याचं लॉजिक काढू शकतो अँडचं, की असा वर्ड त्याची सुरुवात और एंडिंग कॉन्सोनंटनं होणार आहे. तर मग आणखीन अजून दुसरे जे काही वर्ड्स आहेत त्याच्यावरून काढू. आता इथे पहिल्या लाईन मध्ये बघा, इथं ऍट द रेट अँड आणि इथं पण ऍट द रेट अँड आहे. तर आता इथं सगळ्यात महत्वाचं, इथं दोन्ही सेम आहेत. ओके, दोन्ही सेम आहेत आणि इकडे पण दोन्ही सेम आहेत, ऍट द रेट अँड ऍट द रेट अँड. ऍट द रेटचं तर आपल्याला लागलं लॉजिक, इव्हन लेटर्स असतील तर ऍट द रेट. आता अँड कशाला असू शकतो, तर बघा याची सुरुवात कुठे गेलं, व्हेरी इथं, व्हेरीची सुरुवात आणि एंडिंग ही कॉन्सोनंटनं झाली. तर बाबा बघू इथं सुरुवात आणि एंडिंग. आता इथं मिनिस्टरची बघा, मिनिस्टरची सुरुवात आणि एंडिंग ही कॉन्सोनंटनं झाली, पण हा इज ची जी काही सुरुवात आहे ही वॉवेलनं झाली, आणि हा येस आहे हा याची सुरुवात, याची जी एंडिंग आहे ही कॉन्सोनंटनं झाली, कॉन्सोनंटनं झाली कॉन्सोनंटनं झाली. मग आता या चारही वर्ड मध्ये सेम काय काय सेम दिसाले तुम्हाला, एक तर इव्हन नंबर्स आहेत, म्हणजे ह्याला पण लागू होतं ऍट द रेट, आणि अँड पण लागू व्हायला पाहिजे ह्याला, ऍट द रेट आणि अँड. तर मग ह्याची सुरुवात बाबा वॉवेल नाही, कॉन्सोनंट नाही, कॉन्सोनंटनं, पण एंडिंग हे कॉन्सोनंटनंच आहे. पण हा जो इज आहे याला पण हा ऍट द रेट आणि अँड पैकी एक कोड लागू झाला पाहिजे. मग याची सुरुवात कशाने झाली बघा,
वॉवेलनं आणि एंडिंग कशाने झाले कॉन्सोनंटनं. तर ज्या वर्ड्सची एंडिंग असा वर्ड्स एंडिंग शुड बी कॉन्सोनंट. ठीक. वर्ड्सची जी काही एंडिंग आहे ती कॉन्सोनंटनं झाली पाहिजे. म्हणजेच @ हा इव्हन लेटरसाठी आणि वर्डची जी काही एंडिंग आहे ही कॉन्सोनंट, म्हणजेच त्याचा कोड आला अँड. आता बघा इथं अँड एकच वर्ड आहे, अँड हा एकच आहे. मग अशा इव्हन नंबर मध्ये इथं बघा, आता हा @ आणि अँड कुणाला येऊ शकतो बघा, इथं कुणाला येऊ शकतो बघा. वर्डची जी सुरुवात आहे ही कॉन्सोनंट जी एंड आहे ती कॉन्सोनंट व्हायला पाहिजे. म्हणजे रेअरला येणार नाही, या वरला येणार नाही, पीपलला पण येणार नाही. गुडला येऊ शकते, गुडला येऊ शकते. एंडिंग ही कॉन्सोनंट पाहिजे. ओके. म्हणजे इथं दोन ह्याचं आहे ना, इथे आहे ना इथे @ आणि अँड. तर या दोघांचं जे काही एंडिंग आहे डी आणि ह्याचं टी, ह्याचं एंडिंग हे अँड न झालंय, कॉन्सोनंट न झालंय. म्हणजे हे दोन कोड तर सेम दिसायलेत. पण दुसरं काही लॉजिक असू शकतं काय याचं ते बघू आपण. अँड हे वर्डचं जे काही एंड आहे ते कॉन्सोनंट पाहिजे. आता बघा इथे पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज हे 4 वर्ड मध्ये सेम आहे. तर बघा पर्सेंटेज इथं पण सेम आहे, इथं पर्सेंटेज आहे. सॉरी 3 वर्ड मध्ये पर्सेंटेज आहे, 3 वर्ड मध्ये पर्सेंटेज आहे. मग या 3 याच्यामध्ये सेम काय आहे बाबा, सेम काय आहे बघा. इथं बघा, इथं एंड हा ईनं झालाय, इथं पण एंड ईनं झालाय आणि इथं पण एंड ईनं झालाय. म्हणजे असं म्हणू शकतो का आपण, जे काही पर्सेंटेज याचं लॉजिक असं असू शकतं, जो काही एंड आहे वर्डचा जो काही एंड आहे हा जर वॉवेल न झाला असेल, तर त्याला पर्सेंटेज लागू शकतं. असं म्हणू शकतो का आपण? ऑब्व्हियसली म्हणू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तर इथं याला पण पर्सेंटेज, समजा याला पर्सेंटेज दिलं, याला पर्सेंटेज दिलं, ओके. तर 3 वर्डला पर्सेंटेज लागतं आणि 2 वर्डला @ आणि जो काही हे आहे अँड तो लागतोय, ओके. तर या 3 ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं तर तुम्हाला लॉजिक कळालं असेल. आता नेक्स्ट बघू. नेक्स्ट उरलं काय? आता डॉलर उरलाय. डॉलर. आता डॉलर इथं बघा खाली. डॉलर हा एकटाच आहे, इथे एकटाच आहे. डॉलर आणि पर्सेंटेजचा आपण आता बघितलं, जो काही एंड आहे हा वॉवेल न झाला पाहिजे. मग इथे एंड बघा, 1 आणि 2 3 आहेत. बापरे, 3 वर्ड आहेत, एंड वॉवेल न झाला पाहिजे. बरोबर आहे. पर्सेंटेजचं लॉजिक आहे ना ते, 3 गोष्टींचा जो काही एंड आहे हा वॉवेल न झाला पाहिजे. म्हणजे या तिन्हीपैकी हा एकाचा कोड येऊ शकतो, डॉलर आणि एंड. आता या तिघांपैकी एकाचाच वर्ड आहे. इथे अँडचं काढलंय बघा आपण. वर्डचा जो काही एंड आहे हा कॉन्सोनंटनं झाला पाहिजे. वर्डचा एंड कॉन्सोनंटनं कशाने होतो? हा फक्त मिनिस्टरनं होतो. म्हणजेच हा जो काही @ आहे आणि इव्हन लेटर पाहिजे. त्याच्यात इव्हन लेटर आहेत का बघा, 4 आणि 4 8, बरोबर आहे. 8 इव्हन लेटर्स आहेत. म्हणजेच हा जो काही @ आणि अँड आहे, हा मिनिस्टरला लागू होतो. @ आणि अँड हा मिनिस्टरला लागू होतो. एक कोड झाला, समजलं तुम्हाला? डॉलरचं लॉजिक काढायचे आपल्याला, हे एक कोड झाला. आता नेक्स्ट बघा, आपण ह्याचं लॉजिक काढलंय, चं लॉजिक काढलंय, चं आणि पर्सेंटेजचं लॉजिक काढलंय की इव्हन लेटर पाहिजे आणि एंड हा वॉवेल पाहिजे. आता एंड इव्हन लेटर इथं 2 आहेत, इथं 3 आहेत आणि इथे किती आहेत? 3 आणि 3 6. ठीक आहे. मग या दोघांमधलं
हा, ह्याच्यामधलं इवन 2 आहेत बघा, इवन हे 2 आहेत. म्हणजे याचा कोड याचा पण कोड काय येणार @ आणि पर्सेंटेज, आणि याचा कोड काय येणार @ आणि पर्सेंटेज. या 2 कंडिशन फुलफिल करल्यात म्हणजे हे @ आणि पर्सेंटेज गेलं. समजलं तुम्हाला? म्हणजेच हा जो काही लेटरचं जे काही लॉजिक आहे ते तुम्हाला कळालं कसं काढायचं. आता बघा इथं @ कशाला म्हणताय इवन लेटरला. मग ह्याच्यामध्ये पण इवन लेटर आहेत, याच्यामध्ये पण इवन लेटर आहेत, आणि बिकम मध्ये पण इवन लेटर आहेत, आणि मिनिस्टर मध्ये पण इवन लेटर आहेत. ठीक आहे, मिनिस्टर मध्ये पण इवन लेटर आहेत. पण आता हा जो काही अँड किंवा पर्सेंटेज आहे त्याचं लॉजिक कसं हे इकडे काढले आपण. पर्सेंटेजचं काय लॉजिक, एंड हा जो काही आहे प्रत्येक वर्डचा तो वॉवेल पाहिजे. मग बाबा वॉवेल कुठं कुठं आहे, आता इथं नो मध्ये पण वॉवेल आहे, वन मध्ये पण वॉवेल आहे, आणि बिकम मध्ये पण वॉवेल आहे. मग @ पर्सेंटेज कुणाला येणार, ज्या कंडिशन मध्ये इवन लेटर्स आहेत ज्या वर्ड मध्ये आणि त्याचा एंड हा वॉवेल न झाला पाहिजे, त्यालाच हे @ आणि पर्सेंटेज येतं. हे समजलं असेल तुम्हाला. मग उरलं काय 1 1 1 1. आता 1 पर्सेंटेजचं तर लॉजिक समजलं तुम्हाला, एंडला वॉवेल पाहिजे, ही कंडिशन फुलफिल करते. पण आता याच्यावरून तुम्हाला हे समजलं असेल, हे ऑड आहे बघा, ऑड. म्हणजेच असं असू शकतं का हो, हा जो काही डॉलर आहे हा कुणाला आला आहे, हा डॉलर आहे हा कुणाला आला असेल वर्ड मध्ये जे काही वर्ड्स आहेत, वर्ड्स हे ऑड नंबरचे आहेत, ऑड नंबर ऑफ वर्ड्स. याचं लॉजिक काय येणार आहे, ऑड नंबर ऑफ वर्ड्स, ऑड नंबर ऑफ वर्ड्स. ठीक आहे, ओके. आता बघा आपण लॉजिक काढलं एक जे काही हे आहे, याला काय म्हटलं जातं आपण, सिम्बॉल आहे, त्या एकेका सिम्बॉलचं आपण इथे लॉजिक काढलंय. मग आता त्याच्यावरून जे काही वर्ड्स आहेत त्याला काय काय बसतं हे बघा आपण. 4 सिम्बॉल आहेत, 4 आपण लॉजिक काढले आपण. ठीक आहे, याच्यावरून आता आपण पहिल्या लाईनचं जे काही आहे या आपल्या लॉजिक वरून बसते का बघू. आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा सांगा प्राईमचा कोड काय आहे, हे क्वेश्चन मध्ये विचारत असेल. क्वेश्चन असे नसतात. आता हे लॉजिक जे आपण काढलंय ह्याचं सिम्बॉलचं, याच्यावरून तुम्हाला एक वर्ड दिला असतो. समजा इथं हे म्हणलं जातं की आय एम ग्रेटफुल टू यू, आय एम ग्रेटफुल टू यू, GREAT. ठीक आहे, ग्रेटफुल टू यू असं दिलं असेल तर बाबा या जे काही लॉजिक काढलेत तुम्ही त्याच्यावरून त्याला कोणता कोड बसू शकतो हे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, असं डायरेक्ट विचारलं नसतं बाबा सांगा प्राईमचा कोड काय आहे, कारण इथं 2 सेम आहेत, 2-3 सेम गोष्टी आहेत ना असं. तर बघा आता मग प्राईमला काय बसू शकतो, प्राईम कोणकोणती कंडिशन फुलफिल करतंय. तर प्राईम मध्ये इधर 1 2 3 2 5 म्हणजे ऑड नंबर्स ऑफ वर्ड्स, म्हणजे याला आलं पाहिजे डॉलर, ऑड नंबर ऑफ वर्ड डॉलर आला पाहिजे. कोड बघा कसा बसतोय. आणि याची जी काही एंडिंग आहे ही वॉवेल न झाली, एंड आहे याचा पर्सेंटेज, म्हणजेच ह्याचा कोड असला पाहिजे डॉलर आणि पर्सेंटेज. ठीक आहे, तुम्हाला कळालं असेल डॉलर आणि पर्सेंटेज. एक एक काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही राहणार. आता बघा मिनिस्टर बघा 3 3 6 आणि 2 8 इवन नंबर्स आहेत. इवन नंबर ऑफ वर्ड्स म्हणून आपल्याला एक लॉजिक होतं इथे, हे बघा @चं लॉजिक आहे इवन नंबर ऑफ वर्ड्स, हे @. मग इवन नंबर ऑफ लॉजिक म्हणजे @, इथं आला @. मग आता बाबा इथं एंड आणि जो काही स्टार्ट आहे इधर कॉन्सोनंट ऑर वॉवेल न व्हायला पाहिजे. आपल्या 2च लॉजिक आहेत ना. ओके, मग आता बघा ह्याचा जो काही एंड आहे हा कॉन्सोनंट न झालाय मिनिस्टरचा. मग एंड हा कॉन्सोनंट न कुण्या गोष्टीचा होतो, इथं बघा वर्ड्स एंड हा कॉन्सोनंट पाहिजे, म्हणजे त्याचं काय येणार एंड. जर एखाद्या शब्दाचा जो काही एंड आहे हा कॉन्सोनंट न होत असेल तर त्याला काय लॉजिक आलं एंड. आता मग नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट बघू इजचं काय लॉजिक येणार, इजचं. आता इज बघा, इज हा आहे इवन नंबर ऑफ लेटर्स, इवन नंबर ऑफ लेटर्सला काय आहे @. मग इथं काय येणार इजला पहिल्यांदा @. आपण बघा कोड कसं काढतोय, इकडे बघत पण नाही आपण, इकडे असलाच पाहिजे तो कोड. @. आला, याची पण सुरुवात ही वॉवेल न झाली, आणि जे काही एंड आहे हा
कॉन्सोनंटनं झालाय. मग याचं एंड हा कॉन्सोनंट झालाय. आपल्याकडे एंडची सुरू आहे, एंडचं लॉजिक आहे. वर्डचा जो काही एंड आहे हा कॉन्सोनंटनं झाला, म्हणजे त्याचं काय येणार लॉजिक इथं अँड. ह्याचं पण लॉजिक इजला पण काय येणार @ आणि अँड. बघा, एक गेलं @ दोन गेले, एक उरला @ पर्सेंटेज डॉलर आणि पर्सेंटेज तर ऑलरेडी गेलं. मग याच्यामध्ये पण तीच कंडिशन फुलफिल केली पाहिजे. प्रेसिडेंट मध्ये इवन नंबर पाहिजे. बघा 3 आणि 3 6 आणि 3 9 सॉरी ऑड नंबर आहेत. 3 आणि 2 5. हा आहे ना डॉलर आणि हे आहे ना इथं डॉलरचे आहे ना कंडिशन. हे काय डॉलर म्हणजेच ऑड नंबरचं पाहिजे. आता ऑड नंबरला काय आहे ऑड नंबर ऑफ वर्ड्स इथं ऑड नंबर ऑफ लेटर्स. वर्ड नाही लेटर्स. ऑड नंबर ऑफ लेटर्स. ऑड नंबर ऑफ लेटर्स. ऑड नंबर ऑफ लेटर्स फुलफिल करते म्हणजे ह्याला काय येणार पहिल्यांदा डॉलर. ओके डॉलर. आता नेक्स्ट आहे इथे बघा डॉलर आणि अँड आहे. मग अँड ही कंडिशन कोण फुलफिल करतंय अँडची कंडिशन काय वर्डचा जो एंड आहे हा कॉन्सोनंटनं झाला पाहिजे. टी होते का बाबा टी होतोय ना. ठीक आहे म्हणून याचा कोड झाला डॉलर आणि अँड. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. आपण प्रत्येक जो काही आपण तुम्हाला सगळ्यात सोपं सांगतो हे जे काही कोड दिलेला असतो त्या प्रत्येकाचं लॉजिक काढायचं असतं आणि ते सोपं जातं. पहिल्यांदा याच्यामध्ये आपण पाहिलं सिमिलॅरिटीज. पुन्हा पाहिलं की बाबा वर्डची सुरुवात किंवा जो काही एंड आहे हा कॉन्सोनंट किंवा वॉवेल न होते का. 2-4 गोष्टी असतात. ठीक आहे. मग नेक्स्ट पाहिलं आपण की बाबा सुरुवात तर काही शब्दांची वॉवेल नव्हते काही शब्दांची ऑड ह्याच्या नव्हते कॉन्सोनंटनं. मग त्याच्यामध्ये पाहिलं की इवन नंबर ऑफ लेटर्स आहेत त्या वर्डमध्ये इवन नंबर ऑफ लेटर्स आहेत. मग पुन्हा पाहिलं की वर्डचं जे काही एंड आहे हा कॉन्सोनंटनं झाला आहे. आणि मग थर्ड आपलं लॉजिक लागलं इवन नंबर ऑफ लेटर्स त्या नंबरमध्ये इवन नंबर ऑफ लेटर्स. आणि पर्सेंटेजचं आपलं लॉजिक लागलं की जो काही एंड आहे त्याची वॉवेल न झाला पाहिजे त्या शब्दाचा. ठीक आहे. मग आता तुम्हाला वाटत असेल याच्यावर क्वेश्चन काय कसा विचारू शकतं तर क्वेश्चन पण आपण घेऊन आलो आहे. हा क्वेश्चन आहे तर याच्यामध्ये विचारलं विच ऑफ द फॉलोइंग कोड इज कोडेड फ्रेज. इथं फ्रेज दिलंय गेट वेल सून. आता गेट वेल सूनला काय कोड आहे ऑप्शन बघायचंच नाही तुम्हाला आन्सर मी सांगतो. गेट वेल सून कसं काढायचं बघा. आता गेट वेल सून आपण इथे घेतला. ओके. आता गेट वेल सून SOON आहे ना. हा सून. तर बघा आता इथं ऑड नंबर आहे. ऑड नंबर ऑफ वर्ड किती आहेत ऑड 3. इथं आहे 4. इथं आहे इवन आणि इथं आहे इवन. ठीक आहे. मग आता नंबर ऑफ वर्ड्सचं आपलं लॉजिक होतं नंबर ऑफ वर्ड्स नंबर ऑफ ऑड नंबर ऑफ लेटर्स जर असतील तर त्याला काय येणार डॉलर. मग हा जो काही गेट आहे ऑड नंबर ऑफ लेटर्स असल्यामुळे ह्याला पहिल्यांदा येणार डॉलर. ठीक आहे. आता बघा मग नेक्स्ट काय आहे बघा इवन नंबर ऑफ लेटर्स. इवन नंबर ऑफ लेटर्सला काय येणार अँड. मग बघा पहिलं लॉजिक आपलं लागलं. इवन नंबर ऑफ लेटर्स दोघांमध्ये पण आहेत म्हणून या दोघांना पण अँड @ हे @ एक एक लॉजिक समजलं तुम्हाला. आता बघा नेक्स्ट आहे बघा एंड ही वॉवेल आहे. पर्सेंटेज जर पाहिजे असेल तर हा एंड वॉवेल पाहिजे. कुणाचा एंड वॉवेल आहे का नाही हे पण गेलं. @ जर आपण काढले. आता उरला अँड. वर्डचा जो काही एंड आहे हा कॉन्सोनंट न पाहिजे. मग हा कोणाचा कॉन्सोनंट आहे त्याला अँड येणार. आता मग ह्याचा बघा गेट मध्ये पण एंड हा कॉन्सोनंट नाही म्हणलं ह्याला पण अँड येणार. आता वेल मध्ये पण कॉन्सोनंट नाही यल ह्याला पण अँड येणार. आणि एन मध्ये पण हा एंड जो आहे हा कॉन्सोनंट नाही मग ह्याला पण काय येणार अँड. तर याचा आन्सर हे झालं डॉलर अँड @ अँड आणि @ अँड. बघा इथं ऑप्शन मध्ये आहे का बघा असलंच पाहिजे. हे बघा डॉलर कुठं आहे हा इथं आहे डॉलर अँड कुठं आहे का ऑप्शन मध्ये पर्सेंटेज तर नसायला पाहिजे. काय आहे डॉलर अँड @ हा इथं चौथा ऑप्शन डी ऑप्शन @ अँड आणि डॉलर अँड. हे बघा @ अँड आणि डॉलर अँड. आय होप हे तुम्हाला समजलं असेल की कोडेड जे काही हे म्हणू आपण कोडिंग डिकोडिंगचं जे काही मेन्स लेवलचं आहे ते तुम्हाला समजलं असेल. मेन्सला काय विचारू शकतं आणि जे काही लॉजिक आहे हे आपल्याला सॉल्व्ह करण्यासारखंच असतं. फक्त एक्झामच्या प्रेशरमध्ये आपल्याला ते रिकॅप होत नाही. ठीक आहे. तर हे होतं मेन्स लेवलचं
कोडिंग डिकोडिंग. ओके. आय होप व्हिडिओ आवडला असेल. जर काही डाऊट असेल याच्यामध्ये 100% डाऊट काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा टेलिग्राम चॅनलमध्ये पण आमच्या टेलिग्राम चॅनल @बालक अकॅडमी त्यावरती पण तुम्ही कळवू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.